जय श्री कृष्ण. मी श्री चंद्रकांत कवडे या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गीता ऑलिम्पियाड 2025 ही स्पर्धा गीता जयंती निमित्त ठेवण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे भारतीय संस्कृती, संत साहित्य, इतिहास याबाबतचे सर्व प्रश्न असून विविध सबमिशन सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे काही गेम्स आहेत. या गेम मध्ये मला आवडलेला एक विशेष गेम म्हणजे अमृत कलश. याच्यामध्ये असा गेम आहे की एक कलश आहे आणि त्या कलशामध्ये आपण काही वस्तू गोळा करायच्या आहेत आणि काही वस्तू टाळायच्या आहेत. तर गोळा करायच्या वस्तू साधारणतः ग्रंथ, योगी, म्हणजे ज्या काही चांगल्या वस्तू आहेत त्या गोळा करायच्या आहेत. आणि दारू, सिगारेट यासारख्या वस्तू, ज्या निगेटिव्ह वस्तू आहेत त्या अवॉइड करायच्या आहेत, कलशामध्ये येऊ द्यायच्या नाहीत. हा गेम खेळत असताना एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे आपण एखादं चांगला गुण घ्यायचा असेल तर त्याबरोबर वाईट गुण सुद्धा येऊ शकतो. आणि मग त्या वाईटाला टाळून चांगलंच तेवढं कसं स्वीकारायचं, असा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो. त्याचप्रमाणे एखादं वाईट गुण टाळत असताना चांगला सुद्धा टाळावा लागतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो की बऱ्याच वेळेला आपण एखाद्या चांगलं काम करताना क्वचित प्रसंगी एखादं नको वाटणारं काम सुद्धा आपल्याला करणं भाग पडतं. मग अशा वेळेला आपली वृत्ती जर समत्वाची असेल तर त्या केलेल्या वाईट कामाचा परिणाम आपल्यावर होत नाही. खरं तर चांगलं तेवढंच घ्यावं, निवडून चांगलं घ्यायचं हे सुद्धा समाजामध्ये वागतानाही अवघड आहे. आणि तीच शिकवण या गेम मधून मिळते आहे. खरोखरच आता मला वाटलेला हा भाव किंवा मला वाटलेलं माझं जे मत आहे ते मत सर्वांचंच असेल असा आग्रह नाही. पण आपण जर ही गेम खेळाल तर आपल्या सुद्धा अनुभवाला काहीतरी येईल आणि त्यातून नवीन शिकण्यासाठी काहीतरी मिळेल. म्हणून सर्वांना विनंती की तुम्ही गीता ऑलिम्पियाड 2025च्या या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. त्यासाठी play.learngita.com ही लिंक, या लिंकवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करा आणि तत्काळ या स्पर्धेतील शिकवणीचा अनुभव घ्या. खूप काही शिकून जाणारी ही स्पर्धा आहे. निव्वळ बक्षीसच मिळावं हा हेतू न ठेवता आपल्याला भरपूर असं ज्ञान मिळेल, काहीतरी शिकण्यास मिळेल. पण नवीन एक धडा या स्पर्धेमधून घेऊया या भावनेनं या स्पर्धेमध्ये जॉईन व्हा. जय श्री कृष्ण.